श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. तसेच आधीचे व्हिडिओ आणि पुढील येणारे व्हिडिओ आपण पाहू शकाल. आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या जातकांचे लग्न तूळ आहे, म्हणजेच कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये पहिल्या स्थानामध्ये 7 आकडा लिहिलेला आहे आणि 7वी राशी तूळ आहे, तर त्यांनी कोणते रत्न धारण केल्यास त्यांचा भाग्योदय होईल, त्यांना मान सन्मान होईल, तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये धनागमनाच्या संधी आणि एकंदरीतच आयुष्यामध्ये उन्नतीचे मार्ग मोकळे होतील. तर तूळ लग्नाच्या जातकांच्या पंचम स्थानामध्ये शनीची कुंभ 11वी राशी येते आणि नवम स्थानामध्ये बुधाची मिथुन ही 3री राशी येते. भाग्येश तूळ लग्नाला स्वतः बुध होतो आणि पंचमेश हा शनी होतो. तूळ लग्नाच्या जातकांमध्ये पूर्णपणे राजयोग करणारा एकच ग्रह आहे, तो म्हणजे शनी. शनी महाराज ते पूर्ण योग करतात, पूर्ण राजयोग करतात, कारण ते चतुर्थ शनी पंचमेश आहे. म्हणजे तूळ लग्नाच्या जातकांनी शनीचे नीलम हे रत्न वापरल्यास त्यांचा भाग्योदय होऊ शकेल. संतती प्राप्तीमध्ये बाधा येणार नाही, तसेच शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा त्यांना येणार नाही जर त्यांनी नीलम हे रत्न धारण केल्यास. 15 वयापासून ते साधारणतः 32 वयापर्यंतच्या जातकांनी, तूळ लग्नाच्या जातकांनी 4 कॅरेटचे नीलम हे रत्न हाताच्या मधल्या बोटामध्ये चांदीत धारण करावे. 32 आणि 32च्या पुढील असलेल्या वयाच्या जातकांनी अथवा जातिकांनी ते रत्न 5 कॅरेट इतके धारण करावे, मधल्या बोटामध्ये चांदीमध्ये ते धारण करावे. भाग्योदय होण्यासाठी हिराचे उपरत्न आहे ओपल, ते ओपल रत्न पाचू बरोबर धारण केल्यास तूळ लग्नाच्या जातकांचा भाग्योदय होईल. विदेशात जाण्याची संधी येईल, तेथे त्यांना सेटलमेंट करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पाचूही रत्न वापरल्यास त्यांची धर्माकडेही कल वाढेल. अशा प्रकारे तूळ लग्नाच्या जातकांनी हिरा रत्नाचे ओपल अथवा हिरा हे रत्न आणि त्याच्यासोबत जर नीलम अथवा पाचू रत्न धारण केल्यास त्यांना भाग्योदय प्राप्त होताना दिसून येईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.